नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलमध्ये. अंगणवाडी सेविकांना लाडकी बहीण योजनेचे प्रोत्साहन भत्ता कधी मिळणार? अंगणवाडी सेविकांनी जे फॉर्म भरले लाडक्या बहिणीचे त्या सर्वांना तर त्यांचे पैसे भेटले, पण आता या अंगणवाडी सेविकांना त्यांनी केलेल्या त्यांच्या कामाचा मोबदला कधी भेटणार हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, तुम्ही टायटल काय पाहू शकताय, अंगणवाडी ताईंना कधी मिळणार पैसे, एकूणच त्यांनी केलेल्या कामाचा त्यांना मोबदला कधी मिळणार. तर पहा, सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत बहिणींना पैसे मिळाले, मात्र त्यांचे अर्ज लिहून देणाऱ्या अंगणवाडी ताईंना त्यासाठी अजून एकही पैसा मिळालेला नाहीये. त्या सरकारच्या लाडक्या बहिणी नाहीत का, असा प्रश्न अंगणवाडी सेविका संघटनाकडून विचारला जात आहे. या योजनेसाठी लाभार्थी महिलांना अर्ज लिहून देण्यात मोठी भूमिका अंगणवाडी सेविकांची होती. सरकारने तसे जाहीरसुद्धा केले होते. त्याचप्रमाणे प्रत्येक लाभार्थी महिलेसाठी अंगणवाडी सेविकाला 50 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल असेही सांगितले होते. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मेळाव्यात महिलांना आणण्याची जबाबदारीसुद्धा सेविकांवरच होती. आपल्या अंगणवाडीतील सेविका व मदतनीस अगोदरच कमी मानधनावर खूप काम करतात. अत्यंत कमी मानधनावर ग्रामीण व शहरी भागात हजारो महिला अंगणवाडी सेविका व मदतनीस म्हणून काम करतात. अंगणवाडी केंद्रात 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालके, गर्भवती व स्तनदा माता यांना पूरक पोषण आहार, पूर्वशालेय शिक्षण, लसीकरण, आरोग्य तपासणी आणि पोषण व आरोग्यविषयक शिक्षण या आरोग्यविषयक सेवांची माहिती अशा सर्व प्रकारची कामे त्यांना करावी लागतात. एवढी सर्व कामे करूनही अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठा वाटा उचललेला आहे आणि आता तर सरकारने इतर कोठेही फॉर्म भरण्याचे बंद केलेले आहे. फक्त अंगणवाडी सेविका ह्याच फॉर्म भरू शकतील असं जाहीरसुद्धा केलेलं आहे. त्याचा GR सुद्धा काढलेला आहे. तर एकूणच आपण पाहू शकतो की यातील बहुसंख्य सेविका ह्या एकल, विधवा, परित्यक्त्या आहेत. त्यांना सरकारने त्वरित त्यांच्या कामाचे हक्काचे पैसे वितरित करण्यात यावे अशी मागणी संघटनेकडून होत आहे. तर सरकारने लवकरच या महिलांनी केलेल्या कामाचे, त्यांना त्यांच्या कष्टाचे फळ द्यावे अशी सरकारकडे विनंती आहे. एकूणच आपण पाहिलं की अगोदरच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना भरपूर कामे असतात, तरीही त्यांनी काही न बोलता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असो किंवा लेक लाडकी योजना असो किंवा इतर कोणत्याही सरकारच्या योजना असो, त्या प्रत्येक योजनांमध्ये सरकारला मदत करण्याचे काम केलेले आहे. आणि आता आपण पाहतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म तर सर्व अंगणवाडी सेविकांनीच याचं काम केलेलं आहे. फॉर्म भरण्यापासून ते महिलांना सर्व माहिती नीट समजावून सांगण्यापर्यंत एकूण अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी खूप मोठी जबाबदारी पार पाडलेली आहे. पण त्यांना यांच्या कष्टाचे फळ हे अजूनही भेटलेले नाही आहे. तर सरकारने लवकरच या गरीब महिलांचे पैसे त्यांना द्यावेत, त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळावा. यातील आपण पाहू शकतो की भरपूर अशा महिला आहेत की त्या विधवा आहेत, काही महिला परित्यक्त्या आहेत, तर काही महिला एकल आहेत. तर त्या महिलांचा उदरनिर्वाह फक्त आणि अंगणवाडी मानधनावरच होतोय. तर एकूण हे मानधनही खूप कमी आहे आणि त्यात सरकार केलेल्या कामाचे पैसेसुद्धा देत नाही. तर सरकारकडे एकच विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी जे फॉर्म भरण्याचे काम केलेले आहे त्यांचा त्यांना मोबदला जरूर द्यावा. आणि हा व्हिडिओ जास्त महिलांना शेअर करा, जेणेकरून त्यांना याची माहिती भेटेल. आणि आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची अपडेट आणि माहिती ही सर्वप्रथम तुम्हाला भेटतील. आणि या व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा. तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर मला कमेंट करून कळवा, जेणेकरून मी तुमची समस्या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. धन्यवाद.